नाही 2017 नंतर ते आल्यानंतर तिथलं जे लोक काम करायला लागले ते माझ्याच जवळचे लोक. पण त्यांनी एवढा भ्रष्टाचार सुरू केला. एक तिथं पूल आहे स्कायवॉक 7 लाखाचा, तो हळूहळू वाढवत नेला 7 कोटीपर्यंत. त्याचे पुरावे त्या ठिकाणी दिले. तिथं टेंडर प्रक्रियेला रिंग करायला सुरुवात झाली. इथं आता 5-6 जण आहेत, तर त्याच्यात काम द्यायचंय साहिलजींना, तर साहिलजींचं काम त्यांना परवडेल असं टेंडरमध्ये घालायचं आणि इतरांचे टेंडरची त्याच्यापेक्षा जास्त टाकायची, जेणेकरून लोएस्ट म्हणून साहिलजी आले पाहिजेत. साहिलजींना टेंडर बसण्याच्या करता प्री क्वालिफिकेशन एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये असे नॉर्म्स टाकायचे की तुम्हाला तुमचेच त्याच्यामध्ये तुम्हीच सक्सेस व्हाल तुमची कंपनी. माझं नाव घेता पण टेंडर प्रक्रियेशी माझा कधी नाही संबंधच राहिलेला नाही. बोललोय म्हणून XYZ त्याचंच तिथं टेंडर सँक्शन झालं पाहिजे अशा पद्धतीनं नॉर्म्स घालून त्याला दिलं की त्याच्यात वारेमाप पैसा पण काढायचा. दादा, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, कुठलीही गोष्ट राजकीय वरदहस्त असल्याशिवाय खालती करता येत नाही. तुम्ही सरकारमध्ये इतकी वर्ष घालवलेली आहे, तुम्ही राजकारण इतके वर्ष बघताय, वरदहस्त असल्याशिवाय कुठला माणूस खालती अशा पद्धतीने गोष्टी करून घेऊ शकतो? ज्यावेळेस तुमचा पक्ष मोठा असतो, सगळं काही व्याप तुमचा वाढलेला असतो, त्याच्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याच्या करता तुमची खालची टीम ज्या पद्धतीने असायला पाहिजे तशी नसले. तुम्ही क्लीन चिट देताय वरच्या लोकांना.